आता आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण मिळून दिलं, तसं आम्हाला सुद्धा आमच्या सरपंचाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आमच्या गावकऱ्यासोबत भक्कम उभा राहताल अशी आपल्याकडून या ठिकाणी मी गावकऱ्यामार्फत आपल्याला खरंतरची विनंती करतो आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला पूर्ण मार्गदर्शन करावं। त्यापूर्वी संतोषची मुलगी राधा ही आपलं काही बोल या ठिकाणी बोलणार आहे। कुटुंबाच्या अण्णा यांना न्याय मिळालाच पाहिजे। ते सगळ्यांची मदत करत होते, कालच ते तसंच मदत करण्यासाठी गेले तर त्यांच्यावर घात झाला। गावकऱ्यांना मी इतकंच सांगते, आपल्याला सगळे शांततेत घ्यायचे, कुणीही दंगामस्ती करू नका, आपल्या अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे। धन्यवाद। पाठीमागल्या लोकांना विनंती, आपण तेथेच थांबा, सर्वजण समोर येऊ नका, कृपा करून पाठीमागे थांबा। संतोषच्या या झालेल्या क्रूर कृत्याला न्याय मिळण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण रात्रीपासून उपोषणासाठी आपण बसलेलो आहोत, रस्ता रोको करून। दादांना मी या ठिकाणी जी घटना घडली ती अवगत करून, पाठीमागे उभारले पर्यंत खाली बसून घ्या, प्लीज खाली बसा। आलेल्या सर्वांना विनंती आहे, आपण आहे त्या जागेवर खाली बसायचंय, समोर न येता आहे त्या जागेवर खाली बसून घ्या। दादा 4 दिवसापूर्वी मसाजोग येथे पवनचक्कीच्या प्लॅन्टसाठीचं गोडाऊन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे कंपनीचं। त्या प्लॅन्टवर मसाजोग मधील 10 ते 12 तरुण तिथं वॉचमन म्हणून काम करतात। तर टाकळी येथील गुन्हे नावाचा त्यामागे जे काही करायला पाहिजे होतं, शेवट गुन्हा सुद्धा जोपर्यंत संतोष देशमुख मरत झाला हे पोलिसांना कळलं नाही तोपर्यंत गुन्हा सुद्धा नोंद करून घेतला दादा। त्याबरोबर त्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे नावाच्या व्यक्तीचा दादा ही एवढा अत्याचार आहे, एवढी क्रूर हत्या केली, जर बॉडी जर बघितली तर तुम्ही सुद्धा म्हणताल की नेमका हे ना असा गुन्हा काय केला होता, एवढ्या त्याच्या शरीरावर वळायचं, एवढ्या त्याला मारहाण केली, म्हणजे फार मोठी दुश्मनी। काय नाही मी त्याची माहिती घेतोय, मी आत्ताच आलोय। प्रकरण काय असू द्या, लेकरू मात्र माझ्या समाजाचा मारल, मारेकऱ्याला सुट्टी पाहिजे नाही ही यांची मागणी, आमची पण मागणी। इथं सगळं शांतताप्रिय, शांततेत राज्यात सुद्धा सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे। न्याय मिळणार, न्याय घेणार, कारण सुट्टी नाही देणार पण नाहीत, त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही। कारण थोडे मॅसेज फिरायला लागले, वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते, तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट हिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती। परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, कारण हा तुम्हाला डाग असणार आहे। जर राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब राहतील, कारण मागण्या आमचं लेकरू जर मारून टाकलंय, त्याचा मर्डर झालाय आणि तुम्ही ते आरोपी जर मोकाट असतील, तुम्ही त्यांचा FIR जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही। त्यांची मागणी निलंबित 2 ते पोलीस अधिकारी करायचे, हे जर तुम्हाला निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाहीये। इथं सगळी शांतता आहे, इथं मी स्वतः आहे, इथं सगळे पोलीस बांधव सुद्धा आहेत। सकाळपासून जे लोक बसलेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत, ही शांतता कायम राहणार आहे, त्याच्यात कसलंही दुमत नाही। राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा, मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे, कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला 24 घंटे होऊन गेले। किमान सरकारनं, मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झालाय त्यांच्या प्रेताशी खेळू नये, आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये। तातडीनं या सगळ्या मागण्याची मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे। यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले, की रास्ता रोको नाहीये, त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झालाय, खून झालाय, आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल, त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे। आणि लोक जरा आवरा, आपले आसन माज मस्ती काही मगरूर इथं जरा आवरा, त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं, त्यांना
जरा चांगल्या भाषेत सांगा, ही चांगलं नाही म्हणून. नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना, मोकाट सोडू नका. तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकाट सोडू नका, कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा. तुम्हाला शेवटचं सांगतो मी, तुम्ही याच्या जाती तोलू नका. कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नराधमच आहे, हा मारेकरी आहे. याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या. जड जाईन बरं का, जर एखाद्या वेळेस संयम या समाजाचा कधी सुटला ना, जड जाईल. तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका. समजून घेत चला. ते आरोपी अटक करायला द्या, त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या आणि मराठ्यां समाजाच्या यांच्यावर अन्याय झाला यांच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. हे बघा लेकरं उघड्यावर पडले, ते हिचा बापाचा खून झालाय. जरा लाज असेल ना तर समाज करू नका नुसता. जरा या जाती तोलू नका. आम्हीही तोलत नाहीत. इथं संयम आहे, संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार. होता तेथे अशोक सोनवणे नावाचा पहारेकरी काम करत होता. त्यांनी त्याला विनंती केली की तुम्ही तुमच्या गाडीची नोंद डायरीमध्ये करा, नंतर मध्ये जा. परंतु या माजलेल्या अवलादीनं त्या पोराला मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना त्या ठिकाणी थांबल्यावर गावातल्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणून एक गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच त्या ठिकाणी गेले. सरपंचांना का असं करत विचारल्यानंतर त्याला सुद्धा त्यांनी मारहाण केली. मग ज्या वेळेस सरपंचाला मारहाण होती हे बघितल्यानंतर जमलेल्या गावकऱ्यांनी त्या पोरांना सुद्धा भरपूर मार दिला आणि हा राग मनात धरून काल दुपारी 3 वाजता ज्यावेळेस सरपंच आणि शिवराज देशमुख हे केजून मसजूकडे येत होते त्यावेळेस दोनगाव फाट्यावर त्यांना 2 गाड्यांना माग आणि पुढे लावून अडविलं. त्यातील 7-8 लोकांनी